नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सध्या आपण वि. स. खांडेकरांची ययाती कादंबरी वाचत आहोत. ययाती व देवयानी यांचा विवाह होऊन सुद्धा त्या दोघांमध्ये मतभेद तर असतातच, पण मनभेद सुद्धा होऊ लागतात. त्यामुळे राजा ययाती हा दुःखी असतो. त्याचे मन खरोखर जाणणारी, त्याला समजून घेणारी अशी सोबतीण तो देवयानीमध्ये शोधत असतो, पण त्याला ती तिच्यात कुठेच दिसत नाही. हे आपण आता कालच्या भागात पाहिले. आता पुढे. ही जाणीव मला वारंवार बैचेन करी. पण असे असूनही देवयानीला प्रसन्न ठेवण्याकरता जे जे करणे शक्य होते ते मी केले. ती आईचा अधिक्षेप करी, शर्मिष्ठेला जीव नकोसा करून टाकी, अहोरात्र आपल्या लहरीप्रमाणे वागे, पण मी तिला कधीही विरोध केला नाही. हा माझा सज्जनपणा नव्हता, दुबळेपणा होता. मला कलह नको होता, दुःख नको होते. शक्य तेवढे, शक्य तितके सुखात बुडून जायचे होते. दिवसा देवयानीचे सर्व दोष माझ्या लक्षात येत, पण संध्याकाळ झाली, रात्र पडली की तिच्या मिलनासाठी मी उत्सुक होई. ते मनामनांचे मिलन नव्हते, ते मला सतत जाणवे. पण मला जे सुख मिळत होते ते सोडायला माझे मन तयार नव्हते. कळत नकळत तिने आपल्या सौंदर्याच्या पाशात मला अडकवून टाकले होते. मात्र माझे कुठलेच दुःख मोकळेपणाने मी तिला सांगू शकलो नाही. आमच्या विवाहानंतर लवकरच वृद्ध अमात्यांचे देहावसान झाले. त्यांचा थोरला मुलगा त्या पदावर आरूढ झाला, पण त्याच्या कर्तृत्वाविषयी मला विश्वास नव्हता. उत्तरेकडे आमच्या सीमेवर दस्यूंचा त्रास होऊ लागला होता. अशा वार्ता क्वचित येत होत्या. एखाद्या वेळी या वार्तांनी माझे मन व्यग्र होई, पण त्या व्यग्रतेचे कारण देवयानीने मला कधीच विचारले नाही. ते मी तिला सांगितलेही नाही. माणसाच्या पोटात शिरण्याचा मार्ग त्याच्या हृदयातून जातो हे तिला ठाऊकच नव्हते. सदैव स्वतःविषयी विचार करणाऱ्या, अष्टप्रहर स्वतःच्या पूजेत गुंग असणाऱ्या, रात्रंदिवस स्वतःच्या दृष्टीने साऱ्या जगाकडे पाहणाऱ्या, किंबहुना स्वतः पलीकडे जगच नाही असे मानणाऱ्या माणसाला हे कधीच समजत नसावे. बहिरे मनुष्याला जशी गाण्याची गोडी कळत नाही, आंधळ्याला जसे सृष्टी सौंदर्य आकृष्ट करू शकत नाही, तसेच हे आहे. स्वतःच्या पूजेत दंग असलेली माणसे नकळत मनाने आंधळी आणि हृदयाने बधीर होतात. कुठल्याही गोष्टीतून आपल्या पूर्वग्रहांना पोषक असे जे दिसेल तेवढेच देवयानी शोधून काढी. आमच्या विवाहानंतरच्या पहिल्या नगरोत्सवातील गोष्ट. फार थाटामाटाने साजरा झाला तो. त्या उत्सवात पदोपदी नव्या महाराणीचे कौतुक झाले. दररोज रात्री नाना प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम होत असत. ते पाहायला आम्ही दोघेही जात असू. दिवशी माझे पंजोबा पूर्वा यांच्या जीवनातले नाटक झाले. मूळ कथा, शृंगार आणि कारुण्य यांनी परिपूर्ण. त्यामुळे नाटकात प्रेक्षक रंगून गेले. पूर्व्याचे काम करणारा नट जितका रुबाबदार तितकाच गगनीपूर्ण आणि अभिनय कुशल होता. त्यामुळे कथेतल्या प्रत्येक प्रसंगाशी प्रेक्षक समरस झाले. उर्वशी काही अटींवर पूर्व्याकडून राहिलेली असते. त्या अटींचा नकळत त्याच्या हातून भंग होतो. ती त्याला सोडून निघून जाते. तिच्या वियोगाने राजा वेडा होतो. तिचा शोध करीत तो रानमाळ भटकू लागतो. शेवटी तो एका जलाशयाजवळ येतो. तिथे त्याला आपली प्रियतमा दिसते. आपल्याबरोबर परत येण्याविषयी राजा तिची परोपरीने मनधरणी करतो, पण तिची कठोरता भंग पावत नाही. शेवटी निराश होऊन तो आत्मघाताला प्रवृत्त होतो आणि म्हणतो, हे उर्वशी, तुझ्याबरोबर क्रीडा करणाऱ्या तुझ्या पतीचं हे शरीर या कड्यावरून खाली कोसळो, किंवा इथंच ते जमिनीवर पडो आणि या अरण्यातील हिंस्र लांडगे ते फाडून खावत. उर्वशी त्याला उत्तर देते, हे पूर्वज, तू प्राणत्याग करू नकोस. या कड्यावरून उगीच उडी टाकू नकोस.
अमंगळ लांडगे तुझं शरीर न खावोत. राजा, एक गोष्ट लक्षात ठेव, स्त्रियांबरोबर चिरकाल स्नेह टिकणं शक्य नसतं, कारण त्यांची हृदयं लांडग्याच्या हृदयांसारखीच असतात. एवढं बोलून उर्वशी अदृश्य होते. ती उभी असते त्या जागेला राजा कवटाळतो आणि मूर्छित होतो. या शेवटच्या दृश्याने सारे प्रेक्षक हळहळले, चुकचुकले. स्त्रियांना सुद्धा उर्वशीचे शेवटचे वाक्य फार कठोर वाटले. काहींनी ते ऐकून माना खाली घातल्या. त्या वाक्याला टाळी पडली, ती केवळ एकट्या देवयानीकडून. तिच्या टाळीचा आवाज होताच प्रेक्षक आपल्या करुण तंद्रीतून जागे झाले आणि महाराणीकडे टकमक पाहू लागले. देवयानी हसत विजयी मुद्रेने माझ्याकडे पाहत होती. त्या क्षणी या पिढीतील उर्वशी ती आहे आणि पूर्वा मी आहे, अशी एक विचित्र कल्पना माझ्या मनाला दंश करून गेली. त्या दंशाचा दाह, छे, नकोच ती आठवण. दुसऱ्या दिवशी कार्यक्रमात ऋग्वेदातील अगस्त्य लोपमुद्रा यांच्या संवादाच्या आधाराने तयार केलेला एक प्रवेश होता. अगस्त्य ब्राह्मण ऋषी, लोपमुद्रा क्षत्रिय राजकन्या. देवयानीला मी विहिरीतून काढले तेव्हा तिने लोपमुद्रेचा उल्लेख केला होता, म्हणून मी थट्टेने तिला म्हणालो, या प्रवेशात अगस्त्याची भूमिका मी आणि लोपमुद्रेची भूमिका तू करायला हवी होतीस. नाट्य प्रवेश सुरू झाला. विवाहित असूनही अगस्त्याने दीर्घकाळ ब्रह्मचार्य व्रत पाळले होते, पण आता त्याला लोपमुद्रेपासून शरीर सुख हवे होते. तो तिला म्हणत होता, दररोज उगवणारी उषा नव्या दिवसाला घेऊन या जगात प्रवेश करते, पण तो प्रत्येक दिवस तुला आणि मला म्हातारपणाकडे ओढून नेत असतो. वृद्धपणी माणसाची सारी इंद्रिय विकल होतात, त्याच्या शरीराचं सौंदर्य कोमेजून जातं. प्रिये लोपमुद्रे, हे कटू सत्य उघड उघड दिसत असताना तू आणि मी यांपुढे परस्परांपासून दूर राहण्यात काय अर्थ आहे? अशा प्रकारच्या आचरणात कोणतं शहाणपण आहे? त्यात कसलं सुख आहे? त्याच्या या बोलण्यावर लोपमुद्रा शंका घेते. तिचे समाधान करण्याकरता अगस्त्य म्हणतात, पती पत्नींच्या समागम सुखात अनुचित असं काहीच नाही. हे सुख एवढं निषिद्ध असतं तर आदिशक्तीनं स्त्री आणि पुरुष ही निरनिराळी कशाला निर्माण केली असती? तरी लोपमुद्रा त्याला आलिंगन देत नाही. मग अगस्त्य आपले सर्व शरीर कसे काममय झाले आहे, एवढ्या महादानाला बांध घालून कुणी कितीही अडवलं तरी ते कसे फोडून जसा बाहेर तो पडतो तशी आपली स्थिती कशी झाली आहे हे तिला सांगतात. शेवटी लोपमुद्रा त्यांच्या स्कंदावर मस्तक ठेवते आणि एवढेच म्हणते, पुरुष बोलून दाखवितात, बायका बोलून दाखवित नाहीत, पण दोघांनाही एकाच सुखाची ओढ असते. या नाट्यप्रवेशाचे प्रेक्षकांनी मोठ्या रसिकतेने, क्वचित रंगेलपणाने सुद्धा स्वागत केले. पण देवयानी मात्र या प्रवेशावर रुष्ट झाली. ती मला म्हणाली, ही लोपमुद्रा महामूर्ख आहे. कालच्या उर्वशीसारखं काहीतरी उत्तर या दाढीवाल्याला द्यायला हवं होतं तिनं. तिसऱ्या दिवशी कार्यक्रमात मात्र ती रंगून गेली. एक राजा शत्रूचा रहस्यभेद करण्याकरता नर्तिकेचं सोंग घेऊन जातो आणि यश मिळवून परत येतो, असे ते कथानक होते. ती भूमिका एका कुशल नर्तिकेनंच केली होती, पण ती पाहता पाहता देवयानी मला म्हणाली, या राजाला नर्तिकेचं सोंग कसं सजून दिसतं? तुम्हाला कसलं सोंग शोभेल याचा विचार करते मी मघापासून. थोडा वेळ विचारमग्न होऊन ती म्हणाली, तुम्ही ऋषी फार चांगले दिसाल. जटा आणि दाढी लावली, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि पायात खडावा घातल्या, हातात कमंडलू आणि काखेत मृगीजन दिलं की मी सुद्धा फसेन तुमचं सोंग पाहून. एवढे बोलून ती खो खो हसू लागली. रंगभूमीवर नर्तिकेचं शेवटचं नृत्य चाललं होतं. ते अत्यंत प्रेक्षणीय होतं, पण त्यात हसण्यासारखे काय आहे हे एकाही प्रेक्षकाला कळेना. मी तिला गप्प बसण्याला सुचवलं. तिने आपले हसणे थांबवले. तिच्या थट्टेची परतफेड करण्याकरता मी तिला म्हटलं, लहानपणी वचन दिलं मी आईला. कसलं? मी कधीही संन्यासी होणार नाही असं. बरंय, बघू कसे होत नाही ते. म्हणजे
माझ्याकडे पाहून ती पुन्हा मोठ्याने हसू लागली. उत्तरेकडच्या सीमेवर दस्यूंचा त्रास अधिक होत आहे अशा वार्ता घेऊन दूत येऊ लागले. मध्यंतरी बाबांच्या पराक्रमामुळे, विशेषतः त्यांनी केलेल्या इंद्राच्या पराभवामुळे असल्या सर्व वन्य जाती आमच्या राज्यावर कुठल्याही प्रकारचे आक्रमण न करता काळ कंठू लागल्या होत्या. पुन्हा बाबांसारखा दरारा निर्माण केल्याशिवाय हा उपद्रव थांबणार नाही असे माझ्या मनाने घेतले. मी स्वतः सैन्य घेऊन त्या सीमेवर जायचे ठरवले. माझा प्रयाणाचा मुहूर्त निश्चित झाला. एक दिवसाने तो जवळ येऊ लागला. माझ्या वियोगाच्या कल्पनेने देवयानी व्याकुळ होईल असे मला वाटले होते, पण प्रयाणाच्या आदल्या रात्रीसुद्धा ती शांत होती. तुला सोडून जाणं मोठं जीवावर येतंय माझ्या, असं मी म्हणालो. तेव्हा ती हसत थट्टेच्या स्वरात म्हणाली, तुम्ही अश्वमेधेच्या घोड्याबरोबर खरोखरच गेला होता ना? का आपले कुठल्या जवळच्या खेड्यात जाऊन बसला होता आणि घोडा परत आला तेव्हा त्याच्याबरोबर दिग्विजयी वीर मरून मिरवीत परत राजधानीत आला? तिचे हे बोलणे मला फार झोंबले. थट्टेला सुद्धा काही काळवेळ असतो की नाही? देवयानीने युद्ध पाहिले नसेल, त्याच्या भीषणतेची तिला कल्पना नसेल, पण मी तिच्यापासून दूर जात आहे. कदाचित युद्धात मी जखमी होईल या जाणीवेने तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहायला हवे होते. आपल्यासाठी दुसऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहण्यात अपूर्व आनंद असतो. नुसता आनंदच नाहीत, मोठा धीर असतो अश्रूत. पण ते अश्रू देवयानीने मला कधी नाही दिलेत, कधीच दिले नाही. अरुणोदय झाला. मी आईला अभिवादन करून तिचा आशीर्वाद घेतला. देवयानीने मला ओवाळून निरोप द्यायला एवढेच राहिले होते. शर्मिष्ठा ओवाळणीचे तबक घेऊन आली. देवयानी ते हातात घेण्याकरता पुढे झाली. इतक्यात एक दासी लगबगीने आत आली आणि देवयानीला म्हणाली, बाहेर एक दूत आला आहे. दूत? कुणाचा? ऋषपर्वा महाराजांचा, महर्षी शुक्राचार्यांचं पत्र घेऊन. बाबांचं पत्र? म्हणजे त्यांची प्रकृती बरी नाही का? देवयानी बाहेर जाऊ लागली. पुरोहित म्हणाले, महाराणी, मुहूर्त, असे काही ते चाचरत पुटपुटले. तिला ते ऐकू गेले नाही की कुणास ठाऊक. ती घाईघाईने महालाबाहेर गेली. मुहूर्त वेळ टळून चालली म्हणून पुरोहित गडबड करू लागले. शेवटी आईने शर्मिष्ठेला मला ओवाळायला सांगितले. तिने मला कुंकुम तिलक लावला. शर्मिष्ठेचे तो पहिला मला स्पर्श. माणसांचे स्वभाव त्यांच्या ओझरत्या स्पर्शातून सुद्धा प्रकट होतात. देवयानी निसंशय शर्मिष्ठेहून सुंदर होती, पण तिच्या स्पर्शाने नेहमीच मला पाषाणमूर्तीचे स्मरण होई. शर्मिष्ठेच्या या स्पर्शाने एकदम पुष्पलतेची आठवण झाली मला. मला ओवाळून माझ्या मस्तकावर अक्षता टाकताना ऐकू येईल न येईल अशा स्वरात ती मला म्हणाली, सांभाळून राहावं हं. या 3 शब्दांनी माझे तृप्त हृदय शांत झालं. मी शर्मिष्ठेकडे पाहिले. तिच्या डोळ्यात अश्रुबिंदू तरळत होते. जे देवयानीने मला दिले नव्हते ते शर्मिष्ठा मला देत होती. देवयानी एखाद्या लहान मुलासारखी वडिलांचे पत्र घेऊन नाचतच आत आली. मुहूर्त टळून जात आहे म्हणून पुरोहित कुरकुर करीतच होते, पण त्यांच्याकडे लक्ष कुणाचे होते? माझ्या कपाळावरला कुंकुम तिलक पाहून देवयानी उद्गारली, अगं बाई, मी तशीच गेले होय ना, न वळता? लगेच ती आईकडे वळली आणि म्हणाली, सासूबाई, महाराज निश्चित विजयी होऊन येणार हं. नेमका याच वेळी बाबांचा आशीर्वाद मिळाला त्यांना. तिने ते पत्र वाचण्याकरता माझ्या हातात दिलं. तुझं क्षेमकुशल कळून आनंद झाला. आता तपश्चर्येला बसायला मी मोकळा झालो. नातवाचं तोंड पाहून मग पुनश्चरणाला प्रारंभ करावा असं माझ्या मनात अनेकदा आलं. नाही असं नाही, पण तू गेल्यावर आश्रम कसा खायला येतोय मला? इथं मनोभावानं माझी सेवा करणारे शिष्य आहेत. डोळ्यात तेल घालून माझी काळजी करणारा ऋषपर्वा आहे. सर्व दृष्टींनी मी सुखी आहे. मला काही कमी नाही, पण काहीतरी कमी आहे अशी हुरहुर मात्र मनाला सारखी वाटते. सासरी जाणाऱ्या कन्येच्या प्रत्येक पित्याची अशीच अवस्था होते का? कुणाला ठाऊक. तू माझी एकुलती एक मुलगी आहेस. कदाचित त्यामुळेच
मी असा अस्वस्थ होत असेन, पण तुझ्या आवडत्या कुंजातील वेल फुललेली पाहून मनात येतं, देवयानी इथं असती तर किती तत्परतेनं ही फुलं माझ्या पूजेसाठी तिनं खुडली असती. तू माझ्याकरता मुद्दाम तयार करून घेतलेल्या मृगचिन्हावर बसलो म्हणजे थोडं बरं वाटतं. तुझे पैंजण इथंच आश्रमातल्या कोपऱ्यात पडून राहिले आहेत. कुणीतरी शिष्यानं झाडलोट करताना ते इकडून तिकडे ठेवले की क्षणभर ते छुमछुमतात. मग माझ्या मनात येतं, ते मला हळूच विचारतायत, आमची धनीन केव्हा येणार? अशा मनस्थितीत कालक्षेप करीत राहण्यापेक्षा तपश्चर्येला बसावं असं माझ्या मनात घेतलं आहे. संजीवनी विद्येचं संरक्षण माझ्या हातून व्हावं तसं झालं नाही, म्हणून माझ्यावर भगवान शंकर कोपले असतील. कदाचित पूर्वीपेक्षा अधिक उग्र तप करावं लागेल. पण तुझा पिता एखादी अपूर्व विद्या संपादन केल्याशिवाय आपल्या तपश्चर्याची सांगता करणार नाही, याबद्दल तू निश्चिंत आहेस. आपल्या पित्यानं उगीच हा देहदंड करून घेऊ नये असं तुझ्या मनात येईल. पण देवयानी, हे जग शक्तीचं आहे. अशी अपूर्व शक्ती मी मिळवली आहे. माझ्या दुर्दैवानं कसली, दारूच्या आसक्तीपायी मी ती गमावली. पण अशी एखादी अलौकिक शक्ती संपादन करून जगावर स्वामित्व गाजवीत प्रवाहपतितांचं क्षुद्र आयुष्य कंठणं निराळं. पहिलं खरं जीवन आहे. दुसरं जिवंतपणीच माणसाला येणारं मरण आहे. मृत्यूनंतर आदिशक्तीनं मला आकाशात जागा द्यायचं ठरवलं तर मी तिला म्हणेन, इतर सर्व ग्रहांपेक्षा अधिक तेजपुंज स्वरूपात तू मला इथं ठेवणार असशील तरच मी गगनमंडळात राहीन. तसं होणार नसेल तर कुठल्या तरी मिणमिणत्या ताऱ्याच्या रूपानं मी इथं राहायची इच्छा नाही. त्यापेक्षा मी पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ पाषाण होईल. मी तपश्चर्याची घाई का करीत आहे हे यावरून तुझ्या ध्यानात येईल. हे पत्र हाती पडताच तू निघालीस तर गुहा प्रवेशापूर्वी तुझी माझी भेट होईल. पहिल्या वर्षी 3-3 महिन्यांनी आणि दुसऱ्या वर्षी 6-6 महिन्यांनी मी लोकांना दर्शन देण्याकरता एक दिवस बाहेर येईन. नंतर तपसिद्धीपर्यंत मी एकांतात राहीन आणि मौन व्रत धारण करीन. मी पुढे इतरांना दर्शन द्यावं की नाही हे भगवान शंकरांच्या इच्छेवर अवलंबून राहीन. तुझ्या भेटीची मी आतुरतेनं वाट पाहत आहे. राजकांतून तुझ्या पितरांना मोकळीक असणं शक्य असल्यास त्यांनाही घेऊन ये. त्यांना अनेक उत्तम आशीर्वाद. पत्र वाचून होताच मी वर पाहिले. शर्मिष्ठा किती उत्सुकतेने माझ्याकडे पाहत होती. शुक्राचार्यांनी आपल्याविषयी पत्रात काहीतरी लिहिले असेल. निदान आशीर्वादापूर्वी ती तरी आपली आठवण काढली असेल अशी आशा तिच्या मनात निर्माण झाली असावी. तसे काही पत्रात असेल तर मी लगेच ते तिला सांगेन अशी तिची खात्री होती. मी काही बोलत नाही हे पाहून तिची मोठी निराशा झाली. तिचे भावपूर्ण आणि कारुण्याने भरलेले डोळे जणू काही मला विचारित होते. मी दासी आहे हे मला ठाऊक आहे, पण मी सुद्धा एक मुलगी आहे. आपल्या आईबापांचं क्षेमकुशल कळावं अशी हुरूर मलाही लागून राहिली आहे. इतके दिवस झाले पण बाबांनी एकदा सुद्धा माझी विचारपूस केली नाही. देवयानीची प्रत्येक पंधरवड्याला आपल्या वडिलांना पत्र जातात. त्या पत्रांबरोबर कदाचित माझं पत्र जाऊ शकलं असतं, पण मी बाबांना काय लिहू? दासी झालेली तुमची मुलगी फार सुखी आहे म्हणून? असे काहीतरी मनात येऊन मी एक दीर्घ निश्वास टाकला. तो ऐकून देवयानी म्हणाली, इतकं काही वाईट वाटून घेऊ नये महाराजांनी. मी नुसतं बाबांचं दर्शन घेऊन परत येणार आहे. तिथं अधिक दिवस मी राहणार नाही. बायका माहेरी गेल्या तरी त्यांचा जीव सासरीच गुंतून असतो. राजवाड्यातून बाहेर पडण्याचा मुहूर्त टळून गेला म्हणून पुरोहित चरफडत होते. पण त्यांच्याकडे लक्ष न देता देवयानी म्हणाली, मोठ्या मोठ्या ऋषीमुनींना आजच बोलावणं पाठवावं असं म्हणते मी. मी आश्चर्याने विचारलं, ते कशाला? मी बाबांना भेटून परत आल्यावर त्यांच्या अभिष्ट चिंतनाकरता मी एक यज्ञ करावा म्हणते. तोपर्यंत महाराजांचंही परत येणं होईल. मी हसत म्हटलं, दस्यूंचा उपद्रव थांबविण्याकरता जातोय मी. त्यांच्या स्वागताचा स्वीकार करायला नाही. कदाचित महिनाभरात मी परत येईन. कदाचित. ते काही नाही.
आपण मुद्दाम परत इथं येऊन यज्ञ पाहून जावं. मी तिला विरोध करण्याचा विचारत होतो. इतक्यात आईच तिच्या सहाय्याला धावून आली. वार्धक्यामुळे असेल किंवा देवयानीने तिचा अधिकार संपुष्टात आणल्यामुळे असेल, अलीकडे ती पारमार्थिक गोष्टीकडे अधिक वळू लागली होती. यज्ञाच्या निमित्तानं मोठमोठ्या ऋषीमुनींचे इथे येणं घडेल. त्यांचे दर्शन आपल्याला होईल. त्यांच्या प्रवचनांनी मनाला शांती मिळेल, अशा आशेनं तिने देवयानीची कल्पना उचलून धरली. मी मुकाट्यानं देवयानीच्या संकल्पाला मान्यता दिली. ती मला म्हणाली, यज्ञाची सारी व्यवस्था करूनच जाते मी. निदान 50 तरी प्रमुख ऋषी यावेत असं करते. कचदेवांनाही बोलवावं. कच? मी गोंधळलो. कच्याविषयी हिला एवढे अगत्य का वाटते? त्या पहिल्या रात्री कच्याला दारूचा अतिशय तिटकार आहे असे देवयानीने मोठ्या ऐटीने मला सांगितले. उठल्या सुटल्या ती आपल्या बापाच्या श्रेष्ठपणाचा आधार घेते, त्याच्या तपाचा मोठेपणा मिरवते, ते कळण्याजोगे आहे. पण कच्याचे हिच्या मनावर इतके वर्चस्व का असावे? तो शुक्राचार्यांच्या आश्रमात संजीवनीच्या प्राप्तीसाठी पुष्कळ दिवस होता. त्यावेळी या दोघांचे संबंध कुठल्या प्रकारचे होते? या दोघांमध्ये प्रणय भावना निर्माण झाली असेल का? का त्या भावनेचे स्वरूप निराळच होते? एकदा देवयानी झोपेत फुलाविषयी काही तुटक तुटक बोलत होती. त्या शब्दांचा अर्थ त्यावेळी मला कळत नव्हता. एका क्षणार्धात स्पष्ट झाला तो आता. कशाशीच बोलत असावी ती. आश्रमात असताना कच तिच्यासाठी फुले वेचून आणत असेल. ती फुले त्याने आपल्या केसात गुंफावीत अशी तिची इच्छा. ही इच्छा तर उघड प्रणयनीतीची आहे, साध्या मैत्रिणींची नाही ती. छे, कचाला या यज्ञासाठी इथे बोलवण्यात अर्थ नाही. शर्मिष्ठेकडे माझी दृष्टी गेली. तिची कोमेजलेली मुद्रा कचाच्या उल्लेखाने फुलून आली होती. कचाने मला प्रेम करायला शिकवलं असं तिनं मला सांगितलं होतं. त्याचा अर्थ काय होता? तो काही असो, तो आला. त्याची आणि शर्मिष्ठेची गाठभेट झाली तर एखाद्या कैद्यासारखे आयुष्य कंठणाऱ्या या दुर्दैवी तरुणीला थोडे तरी सुख मिळेल. मी देवयानीला म्हणालो, अमात्यांच्या सल्ल्यानं सर्व प्रमुख ऋषींना निमंत्रण पाठवतो, मात्र त्यात अंगिरस ऋषींचं नाव अवश्य असू दे. अंगिरसांच्या या अचानक झालेल्या आठवणीमुळे असेल किंवा उत्तर सीमेवरून दिसणारी हिमालयाची सुंदर शिखरे दृष्टीला पडू लागल्यामुळे असेल. त्यातले ते त्रिशूळासारखे दिसणारे शिखर कितीही पाहिले तरी डोळ्यांचे समाधान होत नसे. या स्वारीत यतीची मला पुन्हा पुन्हा आठवण येऊ लागली. गेल्या वर्षात मी त्याला जवळजवळ विसरून गेलो होतो. राक्षस राज्यात परत जाऊन शुक्राचार्यांच्या कन्येचे पाणीग्रह करून मी परत आलो होतो. पण यती इष्ट सिद्धी मिळवण्यासाठी त्याच्याकडे गेला होता की काय? गेला असल्यास पुढे त्याचे काय झाले? एवढी साधी विचारपूस करण्याचे सुद्धा भान मला राहिले नाही. मनुष्य नकळत स्वतःभोवतीच फिरत राहतो. खेडीच्या खेडी जलमय करून टाकणाऱ्या दुसऱ्या महापुरापेक्षा आपल्या डोळ्यातील अश्रूच त्याला अधिक महत्त्वाचे वाटतात. तसे नसले तर देवयानीच्या आणि माझ्या सहजीवनातल्या उणीवा रात्रंदिवस उगाळीत राहणाऱ्या माझ्या मनाला केव्हा ना केव्हा यतीची आठवण व्हायला हवी होती. आता ती या दस्यूंच्या उपद्रवाच्या निमित्ताने या दराखोऱ्यात झाली. यतीचा शोध करीत हिमालयाच्या पायथ्यापर्यंत जावे आणि क्षणभर वाटले. यती महाराज स्वतः सैन्य घेऊन येऊ लागले आहेत असे कळताच भुरटे दस्यूंच्या रानावर पसार झाले. त्यामुळे त्यांच्याशी प्रत्यक्ष युद्ध करावे असे लागलेच नाही. तसे पाहिले तर यतीचा शोध करायला मी मोकळा झालो होतो. पण देवयानीची प्रत्येक दिवशी होणारी आठवण मला अस्वस्थ करून सोडी. तिच्यावरले माझे प्रेम केवळ शारीरिक आहे हे मला कळत होते असे नाही, पण त्याची मला आणीवार ओढ लागली होती. सीमेवर पुन्हा दस्यूंचा त्रास होऊ नये अशी नवी व्यवस्था करून मी राजधानीकडे परतलो. तर मित्रांनो, आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आजच्या भागात मी आपला इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये.
तोपर्यंत आपले प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनलवर सतत असू द्यात. धन्यवाद.